श्री स्वामी समर्थ. याग म्हणजे काय आणि प्रहर म्हणजे काय? तर याग आणि प्रहर याच्या ज्या सेवा असतात, ज्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये असतात, त्या भव्य दिव्य अशा असतात. कारण वर्षातून फक्त 2 वेळेलाच याग आणि प्रहर होतात आणि तेही केंद्रातच होतात. आणि तो जो भाग्यवंत अटेंड करतो, म्हणजे प्रहराच्या सेवा आणि याग, त्याच्या इतकं मोठं पुण्य कोणतं नाही आहे. जेवढं तुम्ही गुरुचरित्र वाचणार तेव्हा तुम्हाला जितकं पुण्य मिळतं, तेवढं तुम्हाला याग आणि प्रहराच्या सेवा केल्यानंतर पुण्य तुम्हाला मिळतं. आता प्रहर म्हणजे काय? तर प्रहर म्हणजे स्वामींचा दरबार जो असतो तो गुरुचरित्र पारायण काळामध्ये 24 तास ओपन असतो. म्हणजे 7 दिवस तुम्हाला 24 तास तो दरबार ओपन असतो स्वामी महाराजांचा. आणि स्वामी महाराजांच्याच दरबाराला पहारा देण्याचं काम जो करतो त्याला प्रहराची सेवा असं म्हणतात, त्याला प्रहर असं म्हणतात. कारण रात्रभर वीणावादन चालू असतं. या 7 दिवसामध्ये वीणा खाली ठेवला जात नाही. गुरुचरित्र वाचन हे आपलं सकाळचंच त्या टायमिंगमध्ये असतं. त्यानंतर बघा, सारामृताचे पाठ ह्या काळामध्ये केल्या जातात, दुर्गा सप्तशतीचे पाठ या काळामध्ये केल्या जातात, मल्हारी सप्तशतीचे पाठ या काळामध्ये केले जातात. तर प्रहराच्या सेवा अशा असतात, कंटिन्यू श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू असतो, माळ हातात घेऊन जप चालू असतो. म्हणजे प्रत्येक 2-2 सेवेकऱ्यांनी या सेवा तर 24 तास पहारा देण्याचं जे काम असतं ते आपण करत असतो. आणि याच्या इतकी मोठी सेवा कोणती नाही आहे. तर स्वामी महाराज जेव्हा प्रहर चालू असतो, जेव्हा तुमचे याग चालू असतात, बघा, जेव्हा प्रहर चालू असतात ना, तेव्हा स्वामी महाराज साक्षात 12 ते 4 या वेळेत रात्री दर्शन देतात. म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या रूपाने येतात ते आपल्याला कळत सुद्धा नाही, परंतु स्वामी महाराज हे असतातच तिथं. याची अनुभूती अनेक जणांनी घेतलेले आहेत, याचे अनुभव प्रत्येकाला आलेले आहेत. प्रहराच्या सेवेमध्ये सुद्धा काही काही जणांना हे जाणवलेलं आहे की कुठून तरी काठीचा आवाज येतोय किंवा कुठून तरी स्वामी महाराजाच्या रूपातून कोणीतरी येऊन रात्रीचं सुद्धा दर्शन घेऊन कोणीतरी जाते, अशा स्वरूपाचा अनुभव आलेला आहे. साक्षात हे अनुभव म्हणजे अंगावरती अगदी काठी आणणार आहे, शहारा आणणार आहे. ज्याला हे अनुभव आलेले आहेत त्यालाच माहिती की काय नक्की. तर या प्रहर या सेवेमध्ये याचं महत्त्व, याची देही याची डोळा कुणाला पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही प्रहर या सेवेमध्ये नक्कीच भाग घ्या, नावनोंदणी करा. जे नोकरदार वर्ग आहेत, ज्यांना खरंच गुरुचरित्र पारायण करता येत नाही आहे, वेळ मिळत नाही आहे, घरामध्ये लहान मुलं आहेत, आजारी वयस्कर लोक आहेत, त्या ताईंना मला एक विनंती करायची आहे, त्या दादांना सांगायचं आहे की जर तुम्हाला काहीच कोणत्याच प्रकारचा वेळ मिळत नसेल तर रोजचा 1-2 तास वेळ काढून श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा, मठामध्ये जा, तिथे प्रहर सेवेमध्ये तुम्ही भाग घ्या. स्वतः तुम्ही जेव्हा 2 पावले स्वामींच्याकडे जाल तेव्हा स्वामी 10 पावले आपल्याकडे येतात. म्हणजे कधीच कुठलं संकट आपल्याकडे येत नाही आहे. तर याग प्रहर सेवेत भाग घेऊन आपला बँक बॅलन्स, 6 महिन्याचा बँक बॅलन्स तुम्ही साठवा. हा जो बँक बॅलन्स आहे तो तुम्हाला कधीही तुमच्या अडचणीच्या काळामध्ये साक्षात कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन तुमच्या पुढे उभा ठाकतो. आणि तसंच ही प्रहराची सेवा आहे आणि ही फक्त वर्षातून 2दाच येते आणि ती फक्त केंद्रामध्येच केली जाते. आपण घरात प्रहराची सेवा करू शकत नाही, केंद्रामध्येच ही सेवा करू शकतो आपण. त्याचबरोबर बघा, तसेच यागमध्ये बघा, याग म्हणजे गणेश याग तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे, चंडी याग आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये, त्याचबरोबर मल्हारी याग आहे, रुद्र याग आहे. असे यागाचे भरपूर प्रकार आहेत. ह्या यागामध्ये सुद्धा तुम्ही उपस्थित राहून या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता. म्हणजे जवळजवळ या गोष्टी आहेत. आता बघा, चंडी याग सुद्धा आपल्याला केंद्रामध्ये करता येतो. तर घरामध्ये जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये बघा कसं असतं, तुम्हाला भरपूर पैसे घरामध्ये करायचं असेल तर लागतात, परंतु जर केंद्रामध्ये या गोष्टी तुम्हाला मोफत वगैरे अगदी मिळतात, त्याचं पुण्यही तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळत असतं. तर तुम्ही याग या सेवेमध्ये भाग घ्या, प्रहर या सेवेमध्ये भाग घ्या, स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये जावा. जर खरंच कुणाला शक्य नाही अशा लोकांसाठी सांगते. आणि याग प्रहर ही सेवा अत्यंत म्हणजे वर्षातून 2दाच येणारी सेवा आहे असं म्हणावं लागेल. सेवेची भूक हवी आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. तिथे गेल्यानंतर सेवा करण्याची हाव मनामध्ये असणं आवश्यक आहे. फक्त जाऊन नमस्कार करून नाही आहे, तर तुम्हाला या सेवा ह्या कराव्याच लागतील. आणि ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करता येणार नाही आहे, जसं की मी सांगितलं की लहान मुलं आहेत, काहीतरी अडचण आहे, खरंच नाही करता येत, नोकरीमुळं आहे किंवा खरंच नाही येत करता, तर अशा लोकांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र जे छोटं आहे ग्रंथ, त्याचं तुम्ही वाचन केलं तर चालेल. संक्षिप्त गुरुचरित्र याचं वाचन तुम्ही केलं तरी चालेल, त्याच्यासाठी जास्त वेळ तुम्हाला नाही लागत आहे.
ती सेवासुद्धा करा. अजून पण पुढे जाऊन सांगते की स्वामी समर्थांच्या 11 माळी जप करा, सारामृताची पाठ करा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा, मल्हारी सप्तशतीचे पाठ करा. जेवढी सेवा तुम्हाला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आहे तेवढी सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि याग आणि प्रहर या सेवेमध्ये तुम्ही नक्की भाग घ्या. नक्की भाग घ्या तुम्ही या सेवेमध्ये. कारण याच्यासारखं म्हणतात ना, मोठं पुण्य कोणतं नाही आहे. ते याग आणि प्रहर या सेवेमध्ये हे साक्षात तुम्ही स्वामींच्या दरबाराला पहारा देणार आहात. जो स्वामींच्या दरबाराला पहारा देतो त्याच्या आयुष्याला पहारा देण्याचं काम स्वामी महाराज करत असतात. म्हणजे पहारा म्हणजे त्यांचं प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असतं आणि कधीच तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि जर ते असेलच प्रारब्ध की येणारी अडचण असेलच, तर ती जर नशिबातच काही गोष्टी असतील तर कसं असतं, त्या गोष्टी होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत त्या होऊनच जातात, परंतु त्याची झळ जी आहे ती अगदी कमी प्रमाणात बसते. म्हणजे जो मोठा फटका होणार आहे किंवा घडणार आहे त्याचं अतिशय कमी ह्याच्यामध्ये ती घटना घडून जाते. म्हणजे तुम्ही त्यातून तरून निघतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत की हे तुम्ही इकडं तुमचं पुण्य मिळालेलं असतं, त्यामुळे इकडे तुम्हाला फटका जास्त प्रमाणात मिळत नाही आहे. तर हाच तुमचा सेवेचा बँक बॅलन्स आहे. तर अक्षरशः स्वामी केंद्रामध्ये पारायणाच्या वेळेमध्ये बघा, सांगायची गोष्ट ही की ह्या 7 दिवसामध्ये रात्रभर 24 तास स्वामींचा दरबार ओपन असतो. आणि ह्या 24 तासामध्ये 12 ते 4 या वेळेत स्वतः स्वामी महाराज येऊन जातात केंद्रातून. तर यामध्ये लोक कंटिन्यू वीणावादन करत असतात, प्रहर चालू असतो आणि दिवसाच्या वेळेला याग याच्या सेवा ह्या चालू असतात. तर अशा प्रकारच्या सेवेचं पुण्य हे भरपूर पटीनं मोठं आहे. तर तुम्ही नक्की प्रहर या सेवेमध्ये भाग घ्या, यागमध्ये भाग घ्या. अजूनही सांगते, जर तुम्हाला गुरुचरित्र वाचणं शक्य नसेल तर अनेक महिला गुरुचरित्र वाचून सुद्धा नावं देतात, रात्रभर सुद्धा सेवा करतात. प्रहराच्या महिला सेवेकरी असतात त्या सेवा करतात आणि पुरुष मंडळी करतात. याच्यामध्ये फक्त काळं वस्त्र तुम्हाला धारण करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे ही याग आणि प्रहराची सेवा अशा प्रकारची असते. याग म्हणजे काय, प्रहर म्हणजे काय तुम्हाला कळालेच असेल. तर आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे तुम्हाला नक्कीच गुरुचरित्राचे जे व्हिडिओ आहेत ते नक्कीच पाहावयासाठी आणि माहितीसाठी विविध माहिती तुम्हाला मिळेल या चॅनेलतर्फे. तर झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.